हॅलो फ्रेंड्स, आज आपण इलुस्ट्रेशन नंबर 7 जो पेज नंबर 299 वर दिलेला आहे तो बघणार आहोत. तर हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा आहे कारण की या प्रॉब्लेममध्ये थोड्याशा वेगळ्या ॲडजस्टमेंट दिलेले आहेत ॲज कम्पेअर टू अदर प्रॉब्लेम्स. त्यानंतर ह्या प्रॉब्लेमचे विशेष म्हणजे इथे ट्रायल बॅलन्स सुद्धा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे. सहसा ट्रायल बॅलन्स हा पर्टिक्युलर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंटने दिलेला असतो, पण इथं बघा तुम्ही इकडे डेबिट साईड दिलेली आहे, इकडे क्रेडिट साईड दिलेली आहे. फरक काहीच पडत नाही, फक्त फॉर्मॅट हा वेगळ्या पद्धतीने इथं दिलेला आहे. काय आहे त्या प्रॉब्लेममध्ये, तर मेसर्स लक्ष्मी एंटरप्राइजेसचा तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचा आहे, म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, P&L अकाउंट आणि बॅलन्स शीट तुम्हाला तयार करायची आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण काय करू, ऍडजस्टमेंट्स बघून घेऊ. ऍडजस्टमेंट्समध्ये काय काय दिलेलं आहे, तर ऍडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2019. म्हणजे हा काय आहे, हा 57,000 जो आहे हा आहे तुमचा क्लोजिंग स्टॉक. ठीक आहे, हा आहे तुमचा क्लोजिंग स्टॉक. ह्याची ऍडजस्टमेंट आपण नंतर बघूयात. तर ह्याचे इफेक्ट येतात. तर ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट, त्यामुळे ह्याचा एक इफेक्ट येणार ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि दुसरा येणार बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नंतर आहे डेप्रिसिएशन ऑन मशिनरी अँड फर्निचर. तर मशीन आणि फर्निचरला आपण टिक करून घेऊ. हे बघा इथं मशीन आहे, ह्याला मी टिक करून ठेवलेलं आहे आणि इथं फर्निचरला सुद्धा आपण टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, म्हणजे असा इन्शुरन्स जो अजून संपलेला नाहीये, वर्ष संपले पण इन्शुरन्स संपलेला नाहीये, म्हणजे ह्याचे पैसे आपण ॲडव्हान्समध्ये पेमेंट केलेले असणार, म्हणून ह्याला म्हणतात प्रीपेड. ठीक आहे, हा थोडासा वेगळा दिलेला आहे, तर शब्द फक्त बदलला आहे, तर ह्याला म्हणतात प्रीपेड. तर इन्शुरन्सला आपण टिक करून टाकूत. इन्शुरन्सची ॲडजस्टमेंट आहे, जेव्हा इन्शुरन्स आपण रेकॉर्ड करूयात त्यावेळेस आपण प्रीपेड इन्शुरन्स घेऊयात. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये 800 आर रिटर्न ॲज अ बॅड डेप्ट्स, म्हणजे हे बॅड डेप्ट्स आहे. तर प्रॉब्लेममध्ये सुद्धा तुम्हाला बॅड डेप्ट्स दिलेला आहे. हे बघा हा बॅड डेप्ट्स, म्हणून हा प्रॉब्लेममधला बॅड डेप्ट्स आपण कालच्या प्रमाणेच ओल्ड पकडायचा आणि हा जो दिलेला बॅड डेप्ट्स आहे हा न्यू पकडायचा, म्हणून हा झाला न्यू बॅड डेप्ट्स. प्रोव्हिजन फॉर रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स 5% आहे. हे बघा रिझर्व्ह फॉर बॅड डेप्ट्स 5% आहे. आपल्याला आरडीडी प्रॉब्लेममध्ये सुद्धा दिलेली आहे, त्याला आपण ओल्ड पकडूत आणि ह्या आरडीडीला न्यू पकडूयात. त्याच्यानंतर रिझर्व्ह फॉर डिस्काउंट अँड डेटर्स हे आपल्याला नवीन दिलेले आहेत, हे मागच्या प्रॉब्लेममध्ये नव्हता, हा आपल्याला नवीन दिलेला प्रॉब्लेम आहे. डेटर्स आणि क्रेडिटर्सवर रिझर्व्ह. ठीक आहे, तर हे आपण ऍडजस्टमेंटमध्ये बघूयात. म्हणजे हे ऍडजस्टमेंट सन्ड्री डेटारवर आहेत, म्हणून सन्ड्री डेटारला आपण टिक करून घेऊयात. हे बघा सन्ड्री डेटार इथं आहे, ह्याला आपण टिक करून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, म्हणजे असे खर्च जे पे करायचे होते पण अजून पे केलेले नाही आहेत. तर कशावर आहे, वेजेस आणि ऑफिस रेंटवर. तर वेजेसला टिक केला आणि ऑफिस रेंटला पण आपण इथं टिक केलेलं आहे. त्याच्यानंतर आहे गुड्स विथड्रॉन वर्थ ₹2,000 बाय ओनर फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज म्हणजे ड्रायव्हिंग असते, त्यामुळे ही ऍडजस्टमेंट कशाची आहे, ड्रायव्हिंग. तर ही ऍडजस्टमेंट आपण करूयात. ठीक आहे, तर आता सगळे ऍडजस्टमेंट आपल्याला माहिती आहेत, पण प्रॉब्लेमला बघताना परचेस जर दिला असेल तर लगेच बघून घ्या कुठं परचेस रिटर्न दिलेला आहे का. इथं परचेस आहे तर त्याचा रिटर्न विरुद्ध साईडला असणार, म्हणजे या साईडला बघा बरं इथं कुठं रिटर्न दिलेला आहे का. हे बघा हे परचेस रिटर्न दिलेलं आहे, त्याला टिक करून ठेवलं. हे हिडन ऍडजस्टमेंट आहेत. त्याच्यानंतर सेल्स रिटर्न दिलेलं आहे, इकडं सेल्स दिलेलं आहे, त्यामुळे त्यालाही सुद्धा आपण टिक करून ठेवलेलं आहे. ठीक आहे, नंतर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये सांगितले 10% बँक लोन, म्हणजे आपण बँक लोन घेतलेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला व्याज सुद्धा द्यावं लागेल ना. तर ही एक हिडन ऍडजस्टमेंट तुम्हाला दिलेली आहे बँक लोनची, म्हणून ह्याला सुद्धा आपण विशेष टिक करून घेऊयात. हे महत्वाचं आहे, म्हणजे हे 2-3 आयटम्स तुम्हाला इथं महत्वाचे दिलेले आहेत. तर आपण प्रॉब्लेम थोडाफार समजून घेतलेला आहे. आता आपण काय करूयात, प्रॉब्लेमला सोडवूयात. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला काय काय लागणार, त्यासाठी आपल्याला लागणार ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे वरचा ट्रेडिंग अकाउंट आणि हा खालचा जो बाजू आहे तो आहे P&L अकाउंट, आणि इकडं मी तयार केलेली आहे बॅलन्स शीट. ठीक आहे, तर जे जे आयटम जिथं रेकॉर्ड केले जातील तसं तसं आपण रेकॉर्ड करूयात. तर सुरुवात आपण करूयात. तर पहिला आयटम आपण बघूयात. प्रॉब्लेमचा जो पेज नंबर आहे तो आहे 299, तो तुम्ही समोर ठेवा आणि आपण 1 बाय 1 रेकॉर्डिंग करत जाऊयात. तर पहिला प्रॉब्लेम मधला पहिला आयटम आहे मशिनरी. तर मशीन कुठे येते, मशीन ही येते ॲसेट साईडला, त्यामुळे ॲसेट साईडला मशीन रेकॉर्ड करूयात आपण. ठीक आहे, किती आहे हे बघा, मशिनरीची अमाऊंट आहे 1 लाख रुपये. इनर कॉलमला घेतोय कारण की ह्याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे, आपण टिक करून ठेवलेलं त्याला.
याच्यावर डेप्रिसिएशन आहे, तर डेप्रिसिएशन आपण नंतर वजा करूया, त्यासाठी आपण सध्या जागा सोडूया. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आयटम तुम्हाला दिलेला आहे तो आहे सन्ड्री डेटार. सन्ड्री डेटारवर ॲडजस्टमेंट आहे, 2-3 ॲडजस्टमेंट आहेत, म्हणून सन्ड्री डेटारला जागा जास्त लागेल. हे बघा, हे आपण सन्ड्री डेटार्स घेऊयात. ॲसेट साईडलाच येतं सन्ड्री डेटार. सन्ड्री हे डेटार्स किती आहे? सन्ड्री डेटार्स 1,20,800 रुपये आहे ना, 1,20,800 रुपये. तर ह्याला आपण थोडीफार जागा सोडूयात, 1 2 3 4 5 6 लाईन सोडूयात ह्याला. ठीक आहे. आता जे काही होईल ते 4-5 लाईनच्या नंतरच होईल रेकॉर्ड. त्याच्यानंतर फर्निचर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डेप्रिसिएशन घ्यायचं म्हणून फर्निचर मी इथं घेतो. हे बघा, मी फर्निचर इथं रेकॉर्ड करतो. फर्निचर ॲसेट आहे. परत किती रुपये आहे फर्निचर? तर फर्निचर आहे 36,000 रुपये. इनर कॉलमला 36,000 रुपये लिहितो. ह्याच्यावर सुद्धा तुम्हाला डेप्रिसिएशन दिलेला आहे. टिक केलेल्याचा फायदा हा होतो की आपल्याला त्याच्यावर ॲडजस्टमेंट असेल तर जागा सोडता येते, हा त्याचा फायदा होतो, म्हणून टिक करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे स्टॉक. 1 एप्रिल 2018चा स्टॉक म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. म्हणजे तुम्हाला ओपनिंग स्टॉक हा शब्द डायरेक्ट न देता तारीख दिलेली आहे. तर सुरुवातीची तारीख आहे म्हणून ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे आणि ह्याच्यावर कोणतीही ॲडजस्टमेंट नसल्यामुळे ह्याला डायरेक्ट आउटर कॉलमला लिहितोय मी. ठीक आहे. टू ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटला. नंतर काय दिलंय तुम्हाला? नंतर दिलाय वेजेस. वेजेस किती आहे? 1,800 रुपये. आणि वेजेसवर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, त्यामुळं वेजेसला थोडंसं आपण जागा सोडून आपण वेजेस सुद्धा रेकॉर्ड करणार आहोत. टू वेजेस किती रुपये आहे? 1,800 रुपये आहे, त्यामुळे ह्याला जागा सोडतोय. हे सुद्धा वेजेस सुद्धा ट्रेडिंगचाच आयटम आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस 4,600. तर इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा जर फॅक्टरी हा शब्द आला असेल तर आपण फक्त ट्रेडिंग अकाउंटला घ्यायचा. फॅक्टरी हा शब्द आला नसेल तर फक्त इलेक्ट्रिसिटी हा शब्द आला असेल तर डायरेक्ट त्याला P&Lलाच टाकायचा. नेहमी लक्षात ठेवा, फॅक्टरी इलेक्ट्रिसिटी असा शब्द आला तर ट्रेडिंग अकाउंटला येणार, नाहीतर तो P&Lचाच आयटम असणार. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हे बघा, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस मी घेतोय P&Lला. टू चार्जेस आउटरला घेतोय डायरेक्ट, कारण की त्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट दिलेली नाहीये. 4,600 रुपये. नेक्स्ट तुम्हाला नेक्स्ट आयटम दिलेला आहे इन्शुरन्स. आणि इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे ना, तर इन्शुरन्सवर ॲडजस्टमेंट आहे. इन्शुरन्स हा P&Lचाच आयटम आहे, म्हणून त्याला इनर कॉलमला लिहितो. टू इन्शुरन्स किती रुपये? 5,000 रुपये. ठीक आहे. हा 5,000 रुपये. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे, जागा सोडतोय. त्याच्यानंतर आहे फॅक्टरी रेंट. आता रेंट हा शब्द आला असता तर आपण डायरेक्ट P&Lला घेतला असता, पण फॅक्टरी हा शब्द आल्यामुळं तो न काही विचार करता डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटला टाकायचा. फॅक्टरी हा शब्द आला तर डायरेक्ट ट्रेडिंग अकाउंटलाच येणार नेहमी. टू फॅक्टरी रेंट किती रुपये आहे? 4,600. डायरेक्ट आउटर कॉलमला कोणती ॲडजस्टमेंट त्याच्यावर दिलेली नाहीये. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेला आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा P&Lचा खर्च असतो, त्यामुळे तो P&Lलाच लिहायचा आहे. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,600. कसं कळालं हे P&Lला येतं? कारण की सगळे डायरेक्ट खर्च जे असतात प्रोडक्ट तयार करण्यासाठी, सर्व्हिस देण्यासाठीचे, ते सगळे डायरेक्ट खर्च ट्रेडिंगला, आणि इनडायरेक्ट खर्च जे फॅक्टरीशी संबंधित नाहीये, जे इनडायरेक्टली संबंधित आहेत, ते सगळे येणार P&Lला, म्हणून ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इथं घेतलाय. नेक्स्ट आयटम आहे तो आहे ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा इनडायरेक्ट खर्च आहे. प्रोडक्ट तयार करण्यासाठीचा खर्च नाही आहे, तो प्रोडक्ट विकण्यासाठीचा खर्च आहे, त्यामुळे तो इनडायरेक्ट खर्च आहे. त्यामुळे ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा कुठे येणार? इथंच येणार. तर ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा लिहून टाकतो. टू ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस किती रुपये आहे? 2,500 रुपये. नेक्स्ट काय आहे? ऑफिस रेंट. तर नावच दिलंय ऑफिस, म्हणून तो ऑफिसचाच खर्च आहे, त्यामुळे ऑफिस रेंट तुम्ही कुठे घेणार? डायरेक्ट P&Lलाच घेणार. टू
ऑफिस रेंट आणि ह्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा दिलेली आहे, त्यामुळे त्याला इनर कॉलमला घेतोय 3000 रुपये. ठीक आहे. नेक्स्ट तुम्हाला काय काय दिलेलं आहे, नेक्स्ट आयटम तुम्हाला दिलेला आहे परचेसेस. परचेसेस कुठे येणार, हा ट्रेडिंग अकाउंटचा आयटम आहे, त्यामुळे परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येणार. टू परचेसेस किती रुपयाचा परचेस आहे, 49,300 रुपयाचा. ह्याला इनरला घेतोय कारण की तुम्हाला परचेस रिटर्न सुद्धा दिलेला आहे, त्यामुळे आपण इनर कॉलमला लिहून ठेवतो ह्याला. ठीक आहे. नंतर सेल्स रिटर्न दिलाय तुम्हाला, म्हणजे सेल्स पण असेल, सेल्स रिटर्न दिलाय तर बाय सेल्स जेव्हा येईल त्याच्यातून मायनस रिटर्न, त्यामुळं रिटर्न वजा करून टाकू. किती आहे रिटर्न, 2800 रुपये. हे वजा करायचे, जेव्हा सेल्स येईल तेव्हा आपण त्याच्यातून वजा करून टाकू. बॅड डेप्ट्स, आणि हे बॅड डेप्ट्स कोणते आहेत, प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत, त्यामुळे त्याला ओल्ड बॅड डेप्ट्स म्हणतात. ह्याची ॲडजस्टमेंट आपण नंतर बघूया जेव्हा सन्ड्री डेटा येईल तेव्हा. ड्रायव्हिंग सुद्धा दिलेलं आहे तुम्हाला 12,000. तर ड्रायव्हिंग काय करतो आपण, वजा करतोच ना. ठीक आहे. तर ड्रायव्हिंग ही वजा होते कुठून, कॅपिटलमधून. तर कॅपिटल त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट ॲड करतो आपण. हे बघा, हे कॅपिटल, त्याच्यामध्ये नेट प्रॉफिट झाला तर ॲड, नेट लॉस झाला असेल तर वजा, त्यामुळं इथे एक ॲडजस्टमेंट येणार. आणि त्याच्यातून आपण काय करतो, लेस ड्रायव्हिंग करतो. बरोबर आहे. तर ड्रायव्हिंग किती रुपये, 12,000 रुपये. तर आपण 12,000 रुपये ड्रायव्हिंग इनर कॉलमला घेऊयात. हे 12,000. ह्याच्यामध्ये आपल्याला अजून आपण पर्सनल यूजसाठी काही ना काहीतरी घेतलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा ड्रायव्हिंगचाच पार्ट आहे, तेव्हा ते तिथे येईल. तर तुम्ही ते इथं वजा करू शकतात. नेक्स्ट बघूयात आपण, इथं 12,000 येतील, नंतर आपण बघूयात त्याचं. नेक्स्ट काय आहे तुम्हाला दिलेला, आता क्रेडिट साईड राहिली आहे. क्रेडिटमध्ये डिस्काउंट आहे. क्रेडिटचा डिस्काउंट म्हणजे हा डिस्काउंट रिसिवड असतो नेहमी, त्यामुळे 2,000 रुपये डिस्काउंट रिसिवड आहे क्रेडिट साईडचा. डेबिट साईडचा डिस्काउंट हा गिवन असतो, म्हणजे खर्च असतो, आणि क्रेडिट साईडचे इन्कम. आता इन्कम आहे म्हणून क्रेडिट साईडलाच येणार, म्हणून लिहितो मी इथं बाय P&Lच्या क्रेडिटला डिस्काउंट रिसिवड किती रुपये, 2,000 रुपये. नेक्स्ट काय आहे, सेल्स आला ना सेल्स. तर सेल्स किती आहे, 77,500. तर इथं सेल्स लिहून टाकू, तर आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे 77,500. नेक्स्ट काय, आता किती राहिले इथं, 74,700 रुपये राहिले. नेक्स्ट काय, परचेस रिटर्न किती आहे, 4,800. तर परचेसमधून परचेस रिटर्न वजा करणार. हे बघा, रिटर्न किती आहे, 4,800. तर आता किती राहिले आउटरला, 44,500 रुपये. ठीक आहे, रिटर्न वजा केले. नेक्स्ट काय दिले तुम्हाला, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स किती आहे, 52,000 रुपये. तर सन्ड्री क्रेडिटर्स आहे. हे बघा, हे सन्ड्री क्रेडिटर्स आपण काय करतो, लायबिलिटीला लिहितोत ना, इथं लिहितो मी बाय सन्ड्री क्रेडिटर्स. किती रुपये आहे सन्ड्री क्रेडिटर्स, 52,000 रुपये. आणि ह्याच्यावर ॲडजस्टमेंट सुद्धा आहे, त्यामुळे ती ॲडजस्टमेंट आपण नंतर बघूयात, म्हणून त्याला इनर कॉलमला लिहून ठेवतो. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्सच्या नंतर 10% बँक लोन. बँक लोन सुद्धा लायबिलिटी आहे ना, त्यामुळे बँक लोन, ठीक आहे, 10% बँक लोन किती रुपये, 76,000. ह्याला इनरला लिहिण्याचं कारण म्हणजे ही हिडन ॲडजस्टमेंट आहे. बघा, वर्ष संपतंय तर तुम्ही जे लोन घेतले त्याच्यावर व्याज सुद्धा द्यावं लागेल, त्यामुळे 76,000 प्लस ह्याच्यावरचा जो व्याज आहे तेवढी तुमची लायबिलिटी आहे. आता तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये कुठं बँक लोनचा इंटरेस्ट दिलेला नाहीये, पण आपल्याला माहिती आहे की 10% व्याजाने आपण घेतलेला आहे, प्रॉब्लेममध्ये दिले आपल्याला 10%, त्यामुळं आपल्याला ह्याच्यावर व्याज काढावा लागेल. ठीक आहे, लक्षात येत आहे. ठीक आहे, आपण बघू त्याला हिडन ॲडजस्टमेंट ही, ह्याला सुद्धा आपण ट्रीट करूयात. नेक्स्ट बँक लोन झालाय. आता काय राहिलाय,
RDD प्रॉब्लेममध्ये दिलेला RDD म्हणजे तो ओल्ड RDD आहे, त्याची ॲडजस्टमेंट आपण सन्ड्री डेटर्सच्या वेळेस करूयात. बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपये आहे? पुढचा आयटम आहे बँक ओव्हरड्राफ्ट. तो आहे परत लायबिलिटी, त्यामुळे बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपये आहे आणि ह्याच्यावर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे, त्यामुळे त्याला आपण डायरेक्ट घेणार आहोत. बँक ओव्हरड्राफ्ट किती रुपये आहे? 53,300 रुपये. नेक्स्ट आयटम काय आहे? कॅपिटल. कॅपिटल किती? 1,00,000 रुपये. हे कॅपिटल लिहून टाकलं इथं बघा, 1,00,000 रुपये. आता प्रॉब्लेम मधले सगळे आयटम आपण पुट करून झालेले आहेत. आता आपल्या राहिल्यात ऍडजस्टमेंट्स. 1 बाय 1 ऍडजस्टमेंट बघूयात आणि तशा प्रकारे त्याच्या ट्रीटमेंट्स लक्षात घेऊयात. ठीक आहे, बघायचं ऍडजस्टमेंट. पहिली ऍडजस्टमेंट, स्टॉक ॲज ऑन 31 मार्च 2019, म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि क्लोजिंग स्टॉकचे आयटम्स कुठे येतात? एक इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, बाय क्लोजिंग स्टॉक किती रुपये? 57,000. दुसरा इफेक्ट येतो ॲसेट साईडला, हे बघा, क्लोजिंग स्टॉक 57,000 रुपये आला. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट तुम्हाला दिलंय डेप्रिसिएट मशिनरी अँड फर्निचर 5%. तर मशिनरी इथे आहे, बरोबर आहे, हे मशिनरी आणि हे फर्निचर, ह्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचं आहे. किती टक्के आहे? 5%. तर डेप्रिसिएशन काढून घ्या. लेस डेप्रिसिएशन 5%, लेस डेप्रिसिएशन 5%, दोन्हीवर, बरोबर आहे. ह्याच्यावर 5% किती येतं? 5,000 रुपये. म्हणून हे किती आलं? 95. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला लक्षात येईल. 10% म्हणजे 10,000 आणि 5% म्हणजे 5,000. ह्याच्यावर किती येतं? 5% म्हणजे 1,800, म्हणजे किती आला? 34,200. कॅल्क्युलेट करून दाखवू. हे बघा वर्किंग नोट, हे बघा, वर्किंग नोट. पहिला कोणतं आहे? मशिनरी. किती रुपयाची आहे? 1,00,000, त्याच्यावर 5%, किती आले? 5,000 रुपये. 5 गुणिले 1,000. नंतर दुसरं आहे फर्निचर. किती रुपये आहे? 36,000, त्याच्यावर 5%, 1010, आणि हे 360 गुणिले 5, तर हे येतात 1,800 रुपये. लक्षात आलं? हे 1,800 आणि हे 5,000 कसे आले? ठीक आहे. आता काय राहिलाय? तर आता राहिलाय तुमचा दुसरा आयटम, सॉरी, ह्याचा डबल इफेक्ट, बरोबर आहे. आता हा डेप्रिसिएशन, प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट ना. हा जसा डेप्रिसिएशन तुम्ही इथं घेतलेला आहे आणि हा इथं घेतलेला आहे, त्याचाच अर्थ तेवढ्याने आपले मशीन कमी झाली, म्हणजे आपले नुकसान झालं. म्हणून टू डेप्रिसिएशन ऑन ॲसेट्स काय काय आहे? मशिनरी P&L लिहावं लागेल ना, जसं आपण नेहमी लिहितो. फर्निचर, तर मशिनरी किती आहे? मशिनरी आहे 5,000 रुपये आणि फर्निचर आहे 1,800 रुपये. तर दोघांची मिळून किती झाले? टोटल आपला डेप्रिसिएशन किती रुपयाचा झाला? 6,800 रुपयाचा. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे लिहिलं जातं. त्याच्यानंतर आहे अनएक्सपायर्ड इन्शुरन्स. आता अनएक्सपायर्ड इन्शुरन्स कुठे दिलाय? इथे. अनएक्सपायर्ड म्हणजे अजून संपलेला नाहीये, म्हणजे संपलाय कितीचा? नुकसान कितीचं झाले? इन्शुरन्स म्हणजे खर्च कितीचा झालाय? खरा तर खर्च
रुपयानं कमी झालं म्हणजे 4,000 रुपयाचं झालं. हे प्रीपेड आहे म्हणजे अजूनही 1,000 रुपयाचं इन्शुरन्स आपलं शिल्लक आहे. अनएक्सपायर्ड आहे म्हणजे ते आपलं प्रीपेड इन्शुरन्स आहे. त्यामुळं प्रीपेड किंवा त्याला इथं लिहून ठेवतो मी अनएक्सपायर्ड. ठीक आहे, म्हणून ह्याला म्हणतो ॲसेट्स. ठीक आहे, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स म्हणजेच प्रीपेड. आपल्याला समजावं म्हणून लिहून ठेवतोय. किती रुपयाचं? 1,000 रुपयाचं ॲसेट. एवढ्याने आपला अजूनही इन्शुरन्स शिल्लक आहे. नेक्स्ट काय आहे तर नेक्स्ट आयटम आहे तुमचा 800 रुपये तुमचे बुडालेत. 800 आर बॅड डेप्ट्स म्हणतात म्हणजे न्यू बॅड डेप्ट्स आहे. म्हणजे सन्ड्री डेटारमधून न्यू बॅड डेप्ट्स बरोबर आहे. लेस सन्ड्री डेटारमधून बॅड डेप्ट्स वजा करावे लागतील. बॅड डेप्ट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले बॅड डेप्ट्स हे न्यू असतात आणि इथं न्यूच वजा करायचे. नेहमी न्यू वजा करायचे. मागच्या प्रॉब्लेममध्ये पण आपण तसंच केले. 800 रुपये म्हणजे आता किती राहिले खरं तर 1,20,000 रुपयाचे तुमचे सन्ड्री डेटार उरला आहे. बरोबर आहे. ठीक आहे, थोडीशी जागा इथं कमी पडायली आणि एक्सपायर्डला ह्याचं नव्हतं इथं. ठीक आहे, काही नाही, आपण ॲडजस्ट करूयात त्याला. तर 1,20,000 रुपये. आता ह्याच्यामधून सुद्धा 5% RDD करा म्हणते म्हणून लेस RDD 5%. 1,20,000 5% किती येतं तर 6,000 रुपये. म्हणजे कितीचा खरा सन्ड्री डेटार उरलाय 1,14,000. इथपर्यंत आपल्याला माहिती आहे, आपण काल इथपर्यंत केलेलं आहे. पण परत ह्याच्यावर सुद्धा प्रोव्हिजन करा म्हणले त्यांनी 2% RDDचं सॉरी डिस्काउंटचा है ना, 2% डिस्काउंटचा प्रोव्हिजन करायचं आहे. प्रोव्हिजन ठीक आहे, 2% डिस्काउंटचा प्रोव्हिजन आहे. डिस्काउंट म्हणजे ह्याच्यावर 2% काढा 1,14,000वर तर येतात 2,280 रुपये. तर खरा किती उरला तुमचा सन्ड्री डेटार 1,11,720 रुपयाचा. कळालं बघा. बॅड डेप्ट्स तुम्हाला दिलेले 800 रुपयाचा ॲडजस्टमेंटमध्ये ते वजा केले. त्याच्यावर परत 5% तुम्हाला RDD सांगितले तर 5% 1,20,000वर RDD काढली तर 6,000 रुपये येतं. त्याच्यावर परत तुम्हाला 2%चा डिस्काउंटसाठी प्रोव्हिजन करा म्हणले तर डिस्काउंटसाठी प्रोव्हिजन करून ठेवलं. आपल्याला असं वाटतं की भविष्यामध्ये आपला कस्टमर आपल्याला डिस्काउंट मागू शकतो, त्यासाठी आपण आजच पैसे वजा करून ठेवतोय 2,280 रुपये. तर किती राहिले 1,11,720 रुपयाचे सन्ड्री डेटार आपले उरलेत. आता ह्याचे डबल इफेक्ट करावे लागतील तर काय होणार P&L मध्ये बघा. तुम्हाला प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी RDD सांगितला होता किती रुपये आणि बॅड डेप्ट सुद्धा सांगितला होता. ठीक आहे, बघूत. टू बॅड डेप्ट बरोबर आहे. ओल्ड किती रुपयाचा होता बघा प्रॉब्लेममध्ये दिलेला 1,200 रुपयाचा आणि इथं आपण ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला न्यू बॅड डेप्ट्स न्यू किती रुपयाचा आहे तो आहे 800 रुपयाचा. परत ह्याच्यामध्ये न्यू RDD ॲड करायची. ॲड RDD जी आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली न्यू 6,000 रुपये बरोबर आहे. तर किती आले हे टोटल? हे टोटल आला 8,000 रुपये. ठीक आहे, 6,000 प्लस हे 2,000 1,200 800 8,000 रुपये. आणि ह्याच्यामध्ये परत जुनी RDD वजा करतो ना आपण, जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये केलं तर ओल्ड RDD वजा किती रुपये 1,600. तर खरे किती रुपये उरले 6,400. पण इथं आपण एक्स्ट्राचे प्रोव्हिजन तयार केले ना डिस्काउंटवर. हे बघा डिस्काउंटचं प्रोव्हिजन 2% डिस्काउंट प्रोव्हिजन किती रुपये 2,280 रुपयाचा. तर हे सुद्धा आपल्याला रेकॉर्ड करावं लागेल. म्हणून हे बघा P&L मध्ये टू प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट ऑन सन्ड्री डेटार किती रुपये तर 2,280 रुपये. हे सुद्धा आपण रेकॉर्ड करून टाकले. ओके, नेक्स्ट काय दिलं आहे तुम्हाला? सगळेचे डबल इफेक्ट झालेले आहेत. नेक्स्ट तुम्हाला दिलेलं आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वेजेसचे 2,200 आणि ऑफिस रेंटचे किती आहे 1,400.
तर वेजेस इथे, तर आपण काय करतो त्याच्यावर ॲड आउटस्टँडिंग किती रुपये आहे 2200. तर आता खरे वेजेस किती झाले तुमचे 4000. मग हे आउटस्टँडिंग वेजेस तुम्हाला घ्यावं लागेल ना, लायबिलिटी आहे ना तुमची ती, म्हणून आउटस्टँडिंग वेजेस तुम्ही लायबिलिटी साईडला रेकॉर्ड करा. किती आहे हे बघा, लायबिलिटी साईडला, ही लायबिलिटी साईड. ठीक आहे, तर किती आहे आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस 2200 रुपये. तसंच आउटस्टँडिंग ऑफिस रेंट आहे ना, तर ॲड करा आउटस्टँडिंग किती रुपये आहे ऑफिस रेंट बघा बरं, 1400 रुपये. तर हे किती झाले 4400. म्हणजे 1400 रुपये सुद्धा डबल इफेक्ट करावा लागेल याचा. लायबिलिटी आहे ना तुमची, आउटस्टँडिंग म्हणले की लायबिलिटी असते. आउटस्टँडिंग रेंट 1400 रुपये झाले डबल इफेक्ट. आता कोणती ॲडजस्टमेंट राहिली तुम्हाला दिलेली, आता राहिले गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. म्हणले 2000 रुपयाचं गुड्स आपण काय केले, विथड्रॉन केले. पर्सनल यूजसाठी गुड्स काढून घेतलं. बघा गुड्स आलं तर डेबिटला, तर गुड्स चालले तर क्रेडिटला ना, पण पर्सनल यूजसाठी, म्हणून इकडं आपण बाय, ते विकल्यासारखंच आहे पण स्वतःला, म्हणून त्याला विक्रीमध्ये न घेता स्वतःच्या नावाने घ्यायचं. बाय गुड्स विथड्रॉन फॉर पर्सनल यूज. गुड्स आला तर डेबिटला, चाललाय तर क्रेडिटला. पर्सनल यूजसाठी गुड्स काढून घेतले म्हणजे 2000 रुपये. आता बिझनेस आणि बिझनेसमॅन वेगवेगळे पर्सन आहेत ना, मग हे 2000 रुपयाचे जे गुड्स तुम्ही काढून घेतलेत बिझनेसमधून, ह्याचे पैसे तुम्हाला आज ना उद्या द्यावे लागतील ना. त्यामुळं 2000 रुपये ही पर्सनल लायबिलिटी आहे तुमची. तुम्ही बिझनेसमधून जेव्हा 2000 रुपयाचं गुड्स उचल म्हणून घेतलात, ते त्याचे पैसे तुम्हाला बिझनेसला द्यावे लागतील. त्यामुळं तुम्ही ऑलरेडी 12000 रुपये तर घेतलेच होते, प्लस हे 2000 रुपयाचं गुड सुद्धा तुम्ही घेतले, त्यामुळे ती तुमची ड्रायव्हिंग आहे, म्हणून त्याला ड्रायव्हिंग असं ट्रीट करायचं. पर्सनल यूज म्हणजे काय आहे, हे ड्रायव्हिंग आहे. ठीक आहे, म्हणून ही तुमची लायबिलिटी आहे. 2000 रुपये तुम्ही बिझनेसला देणं आहे, म्हणजे 12000 आधीचे जे प्रॉब्लेममध्ये दिलेले आहे, आणि हे 2000, म्हणजे टोटल ड्रायव्हिंग कितीचं आहे 14000 रुपयाचं ड्रायव्हिंग तुमचा आहे. एवढे पैसे तुम्हाला द्यावे लागतील. बरोबर आहे. आता राहिलाय तो फक्त बँकेचा लोन. 10% बँक लोन म्हणले. हे बघा तुम्ही लोन कधी घेतलंय प्रॉब्लेममध्ये, तुम्हाला लोन दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये, हे बघा इथं 1 ऑक्टोबर 2018ला, आणि आपण बॅलन्स शीट कधीची बनवतोय 31 मार्चला. तर ऑक्टोबर, बरोबर आहे, हे ऑक्टोबरचा 1 महिना, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 5 महिने झाले, आणि हा मार्च, म्हणजे टोटल महिने किती झाले 6. तर आपल्याला व्याज किती महिन्याचं लागेल, आपण लोन घेतलंय 1 ऑक्टोबरला, तर ॲड इंटरेस्ट सुद्धा कितीचा असणार आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, तर इंटरेस्ट असणार आहे तुमचा 6 महिन्याचा. ॲड इंटरेस्ट 6 मंथ, बरोबर आहे. म्हणून 76000वर हे बघा वर्किंग नोट घेतोय नंबर 3. बँक लोन टेकन ऑन 1 ऑक्टोबर 2018, बरोबर आहे, 1 ऑक्टोबर 2018. वी हॅव टू पे इंटरेस्ट अप टू 31 मार्च 2019. 1 ऑक्टोबर 2018 टू 31 मार्च 2019 किती झाले 6 मंथ. म्हणून देअरफॉर 76000 गुणिले 10% आणि 6 महिने, 12 पैकी 6 मंथ. ठीक आहे, 12 पैकी 6 महिने, तर किती येतं हे, ही अमाऊंट येते 3800 रुपये. कॅल्क्युलेट करा, तुम्हाला लक्षात येईल किती येतं 3000. म्हणजे व्याज किती आहे 3800 रुपयाचा व्याज आहे.
तर हे आले ॲड 3,800 रुपये. तर टोटल लायबिलिटी किती झाली? 79,800 रुपये. आता हे डबल इफेक्ट करावं लागेल ह्याचा, म्हणून ह्याचा डबल इफेक्ट कुठे येणार? तेवढ्याने तुमची लायबिलिटी वाढली ना. 2 इंटरेस्ट ऑन बँक लोन P&Lच्या डेबिट साईडला किती रुपये आहे? इंटरेस्ट ऑन बँक लोन 3,800 रुपये. ठीक आहे, ओके. हां, आता प्रोव्हिजन फॉर सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री डेटारवर प्रोव्हिजन घेतलंय, सन्ड्री क्रेडिटरवर घेतलंय का अजूनही नाही? त्यामुळं सन्ड्री क्रेडिटरवर प्रोव्हिजन घ्यायचं आहे. किती टक्के आहे दिलेला? ॲडजस्टमेंट नंबर 4 मध्ये सांगितले बघा. प्रोव्हिजन फॉर सन्ड्री क्रेडिटर्स किती रुपये, किती टक्के आहे? 3% है ना. प्रोव्हिजन 3%. 52,000वर 3% किती येतं? 1,560 रुपये येतं है ना. तर एवढ्याने तुमचा पैसा वाचलाय ना. हे क्रेडिटर्स म्हणजे आपण कोणाचे तरी पैसे देणे होतं. आता 1,560 रुपयाने पैसे कमी द्यावे लागतील, म्हणून 50,440 रुपये म्हणजे 1,560 रुपयाने पैसे वाचलेत म्हणजे आपली इन्कम आहे. म्हणून क्रेडिटर्सचा जो प्रोव्हिजन असतो तो कुठे येतो? इन्कम साईडला. बाय प्रोव्हिजन ऑन सन्ड्री क्रेडिटर्स. ठीक आहे, किती रुपये? 1,560. मला वाटतंय आता सगळे ॲडजस्टमेंट आपल्याला झाले आहेत. आता आपलं कोणतंही ॲडजस्टमेंट राहिलेलं नाही आहे. आता फक्त आपला क्लोजिंग बॅलन्स. बरोबर आहे. आता काय करा? टोटल करा. ट्रेडिंग अकाउंटची टोटल बघा, डेबिट साईडची जास्त आहे का क्रेडिट साईडची जास्त आहे? तर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईडची टोटल जास्त आहे, 1,33,700. 1,33,700. कितीने कमी पडायला बॅलन्स? 60,600. म्हणजे हा काय आहे? टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. इथं ब्रॉड डाऊन करा. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन किती रुपये? 60,600. आता बघा बरं टोटल किती येते. तर इकडे तुमची टोटल परत क्रेडिट साईडची टोटल जास्त यायली आहे. किती यायली आहे? ही यायली आहे 64,160. 64,160. बघा इकडे किती कमी पडायले? 4,400, 4,400, 600, 4,000, 3,600, 2,500, त्याच्यानंतर 6,800, 6,400, 2,200, 3,800. ह्याची टोटल जर केली तर ह्याच्यातून 64,160 वजा केलं तर किती येतात? 25,780. हे एवढं काय आहे तुमचं नेट प्रॉफिट आहे तुमचा. आणि हा नेट प्रॉफिट कुठं करतो आपण? ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे, कॅपिटल अकाउंटला हे ट्रान्सफर करायचं आहे. म्हणजे कॅपिटलमध्ये नेट प्रॉफिट ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट किती रुपये? 25,780. तर टोटल किती आला? 1,25,780. त्याच्यातून 14,000 रुपये वजा करा तर बाहेर आला 1,11,780. ठीक आहे. आणि हे बाकीचे पैसे जशाला तसे ठेवले. ठीक आहे. आता बघा बरं बॅलन्स शीटची टोटल मॅच होते का? बॅलन्स शीटची डेबिट म्हणजे ॲसेट साईडची टोटल आणि लायबिलिटी साईडची टोटल मॅच होते का? ही ॲसेट आहे, ही लायबिलिटी आहे. तर टोटल येते 2,98,920 रुपये. इकडे येते 2,98,920 रुपये. ॲसेट आणि लायबिलिटी साईड मॅच झालं म्हणजे आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. ठीक आहे, ओके. तर हा प्रॉब्लेम इथंच संपतो. थँक्यू.